आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरात मागील वर्षी सुरू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जालना मनपासाठी मंजूर केलेला सोलार प्लांट या दोन्ही कारणांवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि दानवे यांनी पुन्हा एकदा आमदार अर्जुन खोतकर यांना डिवचले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ जालन्यात आले होते। त्यांच्यासमोर हा प्रकार झाल्यामुळे त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा लवकरच होण्याची शक्यता आहे। जालन्यात भाजप सेनेची युती झालीही असती, परंतु काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि आमदार अर्जुन खोतकर यांचे हार्डवेअर सर्वश्रुत आहे, त्यामुळे ही युती तुटल्याचेही बोलले जात आहे। काय डिवचले हे नंतर पाहूच, त्यापूर्वी पाहू देवाभाऊ काय म्हणाले ते। आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी, लोखंडाची नगरी, पोलादाची नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं, अशा जालना शहरामध्ये 90 वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली, त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो, सर्वांना प्रणाम करतो। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत। आपल्या देशामध्ये जवळजवळ 7 दशकं आपण एक संकल्पना मांडत होतो। ही संकल्पना चुकीची नव्हती, ती योग्य होती। ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास। पण त्याच वेळी 7 दशकं आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात। शहरात येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं, त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे। हे जवळपास 70 वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला? 70 वर्ष लोक गावातनं शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही। परिणाम असा झाला, ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, नाल्यांमधनं गटारी व्हायला लागली, त्या ठिकाणी आपल्या विहिरींमध्ये, आपल्या तलावांमध्ये, आपल्या नदीमध्ये हे सगळं घाण पाणी जायला लागलं। आपलं जीवन प्रदूषित व्हायला लागलं। शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल व्हायला लागली। शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं। एकीकडे रोजगाराची निर्मिती शहरात होत होती, पण दुसरीकडे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था ही मात्र वाईटापेक्षा अजून वाईट होत होती। 70 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो। गावांचा विकास करावा लागेल, शहरांचाही विकास करावा लागेल। शहरामध्ये येणारा गरीब, शहरातला मध्यमवर्गीय अन्न, वस्त्र, निवाऱ्याकरता, शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता, मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत, त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील। मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत। याकरता पहिल्यांदा या देशामध्ये
मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं. पहिल्यांदा तुम्ही बघा 2014 नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं. रावसाहेब पाटलांनी, बबनरावजींनी, कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला, ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले, कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे. आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली. सर, जालना जिले के पूरे प्रश्न आपने जो भी किया आभा ने बताया. सर, जालना में मेडिकल कॉलेज आपने दिया. सर, मुझे याद है मैं जब कांग्रेस पार्टी का था, उपोषण को बैठा था, आपने मेरे पीठ पे हाथ मार के मुझे उठा के आपने आश्वासन दिया. सर, आज 200 बच्चे विद्यार्थी वहाँ पढ़ रहे हैं और जालना के उसके अंदर 4 बच्चे. सर, ये उपलब्धि आपकी है. सर, हमारे पास 15 मेगावाट का सोलर प्लांट खड़ा है. सर, दानवे साहब की मदद से और आपकी मेहनत से है. लेकिन हमारे मित्र वो बंद करने बोले सर, वो उसका फायदा कुछ बोलते हमने किए. सर, आपकी वजह से मेड़ा की बलकवड़े, मैडम मैं पत्रकारों को कहता हूँ, जो सोलर प्लांट के बारे में ये लोग बोलते हैं ना कि हमने लाए, वो दानवे साहब ने और देवेंद्र भाव ने दिया है. मेड़ा के अधिकारी बलकवड़े, उन पर लिख के लीजिए, बलकवड़े उनकी वजह से आया और लोग बोलते हमने लाए. सर, उनका कहना है कि हमने ला, ठीक है, मुझे किसी पे टीका टिप्पणी नहीं करना है. ये दौरे नवाजिश इस नई दुनिया में कागज के फूल चुटकी में महक जाते हैं, असली हीरो के शिपस तो अंधेरे से पूछो, धूप में तो कांच के तुकडे भी चमक जाते. काम झालेला विकास मी या ठिकाणी जास्त सांगणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जर महानगरपालिका आली तर आम्ही काय करणार आहोत 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आज मी आश्वस्त करतो जालनेकरांना की जालना शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राहतो. ज्यावेळेस आम्ही शाळेत शिकायचो की रोज सकाळी नळाला पाणी यायचं, परंतु जालनेकरांचं ते फक्त स्वप्न राहिलं. अनेक लोकांनी सत्ता या ठिकाणी गाजवली, परंतु जालनेकरांना दररोज पाणी कधीही त्या ठिकाणी दिलं नाही. आणि म्हणून आपण देवाभाऊंच्या आशीर्वादानं जालना शहराला रोज पाणी पुरवठा करू अशा प्रकारचं आश्वासन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, जालना शहरामध्ये भेडसावणारा जो कोणता प्रश्न असेल, तुम्ही जर उठले, तुमचा नातेवाईक जर दवाखान्यात घेऊन जायचा असेल आणि ॲम्ब्युलन्समध्ये जर पेशंट असेल आणि समोर जर ज्या जनावरांना मालक नाही, कुत्रे असतील, मोकाट जनावरं असतील, असे जर रस्त्यात बसले असेल तर आपल्या त्या पेशंटचे जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आधुनिक कोंडवाडा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. फुले मार्केटचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जालना शहराचा आहे. मी देवाभाऊंना जालनाकरांच्या वतीनं विनंती करणार आहे की सर्वात पहिलं काम आपण जर कोणतं हातीत घेणार आहे तर फुले मार्केटचा एकदम सुशोभीकरण करून मोठी इमारत त्या ठिकाणी बांधणार आहोत. आणि मागच्या वेळेला बैठक झाली 2 महिन्यापूर्वी, बावनकुळे साहेब आपले महसूल मंत्री आणि देवाभाऊंच्या सूचनेनुसार, आदेशानुसार जालना शहरामध्ये जवळपास 40 झोपडपट्ट्या आहे. अनेक दिवसापासून लोक राहतात, स्वतःच्या घरात राहतात, परंतु स्वतःच्या घराची प्रॉपर्टी कार्ड त्यांच्याजवळ नाहीये. आणि म्हणून आपल्या सरकारच्या माध्यमातून, देवाभाऊंच्या माध्यमातून आपल्याला PR कार्ड करण्याची सुविधा भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे.